एक मिनिट, माननीय धनंजय मुंडे यांचा या ठिकाणी जोडलेला आहे. भाऊ दत्ता एकच मिनिट क्लिक करतो. पालकमंत्र्यांनी 15 दिवसामध्ये सीएम बरोबर बैठक आधी करू आणि त्या ठिकाणी तुमचं म्हणण्या काय त्याचा आपण विषय करू असं एक आश्वासन दिलेलं आहे. कलेक्टरच्या वतीनं इथं आरटीसी आलेला आहे स्थगित होण्यासाठी, तर मान्य केलेलं आहे. तर आपल्याला विनंती आहे की आपण 2 मिनिटं माहिती मी घेतोय. सावे साहेब आणि विखे साहेब दोघांनी या ठिकाणी निर्णय घेतलाय 15 दिवसात बैठक करू. नाही, 15 दिवसात वेळ निश्चित करायचं दिलं तर मी आपल्याला माईकवरती देतो, माईकवर घेतो. या 15 दिवसात बैठक करा. 1 मिनिट मी माईकवर येतो. हा भाऊ बोलू शकता. उपस्थित जिल्हा कलेक्टरांकडून आलेले आरडीसी गोकुळ भाऊ दोन, माझे मार्गदर्शक प्रताप काका आणि सर्व उपोषणकर्ते आणि तिथे उपस्थित माझ्या समाज बांधवांनो आणि भगिनींनो, खरं तर हे हैदराबादचं गॅजेट निघालं नसतं तर पाथर्डी नाही, बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच राज्यात एसटीमध्ये याचे कळलं नसतं. आम्हाला अगोदरच माहीत होतं की आपण एसटीमध्ये आहे, कारण तेलंगणाच्या बॉर्डरच्या नजीक पळी आहे. पण आम्ही सर्वांनी म्हणजे साहेब असल्यापासून माहिती, आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब असल्यापासून माहिती आहे. अनेक पाहुणे तिकडे असे आहेत की ते एसटीमध्ये आहेत आणि आपण इकडं व्हीजेएनटी मध्ये आहेत. आता ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण आता गॅजेट निघाल्यामुळे चर्चा या ठिकाणी निघाली. जर त्या हैदराबादच्या गॅजेटमध्ये इतर कोणाला आरक्षणाचा फायदा मिळत असेल तर आम्हाला सुद्धा त्या हैदराबादच्या गॅजेट प्रमाणे एसटीचा फायदा मिळाला पाहिजे. बैठक त्या ठिकाणी होईल. मी सुद्धा आजच आदरणीय मुख्यमंत्र्यांना बोलेल, आपल्या समाजाच्या या मागण्या संदर्भात वेळ मागेल आणि त्या वेळ मागणार नाही तर त्या बैठकीमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी सुद्धा करावेच लागतील. अशा पद्धतीचा पूर्णपणानं आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सरकारवर दबाव आणू. पण आता माझी विनंती आहे, बरेच दिवस झालं उपोषण आपण करताय आणि आपलं उपोषण म्हणजे इतरांसारखं नसतं.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.